ज्या गोष्टींचा त्रास होतोय त्या गोष्टी सोडून द्यायला शिका. जेवढं तुम्ही घट्ट पकडून ठेवाल तितकाच तुम्हाला जास्त त्रास होईल. एखादी रस्सी असेल बघा आणि ती रस्सी तुम्ही घट्ट पकडून ठेवली तर तुमचे हात दुखणार आहेत, तुमचे हात लाल होणार आहेत. तुम्हाला अशी भीती असेल की ही रस्सी सुटली तर मला पडायला होईल. या भीतीसोबतच त्या रस्सीचा तुम्हाला त्रास सुद्धा होणार आहे. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक आहेत त्या सोडायच्या. दोन हातात तुमच्या दोन पिशव्या असतील, खूप जड असतील आणि तुम्ही त्या पिशव्या घेऊन चालताय, तर ऑब्व्हियसली थोड्या वेळाने तुमचे हात दुखणारच आहेत. तुम्ही त्यातली एखादी पिशवी खाली ठेवणार, थोडा वेळ आराम करणार, पुन्हा ती पिशवी उचलणार, मग चालायला लागणार. किंवा दोन्ही पिशव्या खाली ठेवाल, मग त्या थोड्या वेळाने दोन्ही उचलाल आणि पुन्हा चालायला लागाल. म्हणजे जेव्हा तुम्हाला त्रास होतो शारीरिक, तेव्हा तुम्ही ते हलकं करण्याचा प्रयत्न करता. म्हणून जेवढं मनावर ओझं ठेवाल तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल. ओझं कोणतं? भावनांचं. या ज्या भावना आहेत, या भावनांचं ओझं तुम्ही कमी केलं की तुमच्या मनाला होणारा तुमचा त्रास कमी होणार आहे. ज्याला आपण म्हणतो इमोशन्स, ते इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा.